घेतोय देत नाही, साखरवाडी बुद्धविहाराला जागा, साखरवाडी बुद्धविहाराला जागा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो. सगळ्यांनी जरा शांत बसा, 2 मिनिटं जरा शांत बसा सगळ्यांनी. काय सांगाल, कुठल्या मागणीसाठी तुम्ही आज आंदोलन करताय? साखरवाडी तालुका फलटण हे गाव 154 बौद्ध समाजाच्या घरांचं गाव आहे. लोकसंख्या नाही तर घरांचं गाव आहे. आणि या गावावर गेले कित्येक वर्ष सातत्याने अन्याय होत होता. या गावामध्ये यापूर्वी सुद्धा शासकीय जागेवर हे गाव वसलेलं असल्याने यापूर्वी सुद्धा या गावाला 20-25 वर्षापूर्वी अक्षरशः चारी बाजूला कंपाऊंड करून तिथल्या लोकांना, तसं ब्रिटिशांनी पूर्वी हे करायचे, तुरुंग करायचे, तसा तुरुंग केला होता. तो आम्ही उद्ध्वस्त करून रिपब्लिकन पक्षानं त्यावेळेला त्यांना मुक्त केलं होतं. पण आता तिथं बुद्धविहार व्हावं, जागा मोकळी आहे, जिथं घरं आहेत बौद्धांची, तिथं ते विहार व्हावं अशी मागणी घेऊन अक्षय मोरे आणि त्याचे सर्व सहकारी, अक्षय साळवे, अक्षय मोरे यांचे सहकारी गेले 43 दिवस आहेत, 43 दिवस झालं फलटण तालुका तहसील कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करतायत. ठिय्या आंदोलन सुरू आहे, पण अजूनही त्यांच्याकडे बघायला, चर्चा करायला माणूस द्यायला तयार नाही. आणि म्हणून गेल्या 16 तारखेला माननीय नेते रामदासजी आठवले साताऱ्यात आल्यावर त्यांनी त्यांचं गाराण साहेबांसमोर मांडलेलं आहे. आणि त्या मांडलेल्या गाराण साहेबांनी जिल्हाधिकाऱ्याला फोन केला होता की हा प्रश्न सोडा. त्यांनी शब्द दिला होता सोडवतो, पण गेले 8 दिवस अजूनही याच्यावर बोलवणं झालं नाही. आणि म्हणून आज सातारा जिल्ह्यातल्या तमाम आंबेडकरवादी यांनी निर्णय घेतला आणि आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्ध्याच्या वतीनं अर्धनग्न आंदोलन करतोय. खरं तर आम्ही सभ्यता का बाळगलेली, तर आमच्यासोबत आमच्या बहिणी आहेत, आमच्या आया आहेत, आणि म्हणून आमची सभ्यता अजूनही निश्चिंत आहे. पण ज्या दिवशी सभ्यता सुटेल त्या दिवशी आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे, आंदोलन करण्याची माझी परिक्रमा लय वेगळी असते. कदाचित माझ्या ह्या वेळ येऊ नये की पूर्ण नग्न आंदोलन करण्याची वेळ येऊ नये, हे शासनाने खबरदारी घ्यावी. आमची मागणी काही व्यर्थ नाहीये. सगळ्याला आपापल्या धर्माप्रमाणे पूजा करण्याचा बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाचा अधिकार दिलेला आहे. आमच्या अधिकारानं आमची घरं जास्त आहेत, त्या जागेवर आम्हाला 2 गुंठे जागा आम्हाला तिथं मिळावी आणि शासनानं द्यावी आणि आमचं बुद्धविहार तिथं आम्हाला उभं करता यावं. आणि नसेल होत तर शासनानं शासनाच्या पैशानं समाज मंदिर बांधून द्यावं आम्हाला मोठं. आम्ही सगळं स्वीकार तयार आहे. पण तिथं असलेल्या काही ठराविक जातीवादी विचाराच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला गुमराह, प्रशासन गुमराह करण्याचा प्रयत्न करतो. अधिकाऱ्यासह सगळ्यांना गुमराह करतायत. इथं जागा आहे, तिथं जागा आहे, त्या जागा आहेत त्या 700-800 स्क्वेअर फूटच्या आहेत. आणि आम्ही जी जागा मागतो ती आम्ही राहतो तिथं मागतोय, तीच जागा आम्हाला मिळाली पाहिजे. आणि त्याच मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला ही सुरुवात आहे. हे शांत बसा रे, ही सुरुवात आहे. हा तुम्हाला वाटत असेल आंदोलन सुरू झालंय, पण हा आंदोलनाचं ट्रेलर आहे. जर पेटवायचा प्रयत्न केला तर इथं बसायला जागा ठेवणार नाही. आणि माझं शासनाला चॅलेंज आहे, जर विहार दिलं नाही तर हा अख्खा रस्ता बंद करून 10,000 ते 15,000 लोक रस्ते उतरवणार. आणि मग आमची मागणी राहणार दलितों के सन्मान में रिपाई मैदान में. आमची मागणी राहणार दलितांच्या सुरक्षेची, आमची मागणी राहणार दलितांना होणाऱ्या अन्यायाची, आमची मागणी राहणार या देशात आमचं हडपलेलं महाबुद्धविहार मुक्त करण्याची. आणि त्याचबरोबर साखरवाडीमध्ये
नवं बुद्धविहार शासनानं उभं करून देण्याची. मग मात्र आम्ही चिडलो तर थांबणार नाही याची खबरदारी घ्या आणि आम्हाला लवकर न्याय द्या. बाबा बुद्धाने सांगितलेलं शांतीच्या मार्गाने मिळवा. 43 दिवस शांतीच्या मार्गाने आंदोलन सुरू आहे. आज आमचा बांध फुटलेला आहे आणि फुटलेला बांध म्हणून आम्ही आज इथं आलेलो आहे. बाकी आमचं काही नाही.